नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आजचा भाग हा चालू घडामोडीचा असणार आहे आणि ज्या भागामध्ये तुम्हाला 10 प्रश्न सलग बघायला मिळतील आणि या 10 प्रश्नाचं विश्लेषण करून देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुम्ही जर चांगल्या पद्धतीने पाहिले तर हे प्रश्न परीक्षेमध्ये नितांत येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला चांगले करून घ्यायचे आहेत. बघा, या ठिकाणी पहिलाच प्रश्न दिला आहे आणि या प्रश्नाची इमेज ही या ठिकाणी आपण दिलेली आहे. इमेज पण बघत जा. इमेज पाहिल्यामुळे काय होतं माहिती आहे का, हा जो डेटा आहे हा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर होतो आणि परमनंट मेमोरीमध्ये जर स्टोअर झाला तर आपल्याला परीक्षेपर्यंत ते जरा मदतशीर ठरणार आहे. बघा, लहान मुलांसाठी राष्ट्रीय स्क्रीन टाइम मार्गदर्शक तत्व जे आहेत ही तत्व आता जाहीर करण्यात आलेली आहेत आणि अशा प्रकारे तत्व जाहीर करणारा पहिला देश कोणता ठरला आहे तर तो देश युनायटेड किंगडम ठरलेला आहे. लक्षात राहू द्या. आणि युनायटेड किंगडमने काय केलेलं आहे तर का या ठिकाणी म्हणजे इथे त्यांनी ठरवलं की लहान मुलांसाठी आपण लिमिट घालणार आहोत. कशावरती तर जे काय स्क्रीन असणार आहे, ओके, स्क्रीन जे काय स्क्रीनच्या वस्तू जेवढ्या काय असणार आहेत, गेम असतील, मोबाईल असतील, हे त्यांना काही बघू दिलं जाणार नाही आहे. हे मार्गदर्शन तत्व या युनायटेड नेशनने काय केले तर घालून दिलेली आहेत, म्हणून हे लक्षात राहू द्या. त्यानंतर इथे एक भारतीय लेखिका आहे, खूप गाजलेली लेखिका आहे आणि ज्या लेखिकेला मित्रांनो बघा बुकर पुरस्कार देखील मिळालेला होता. कोणता पुरस्कार मिळालेला होता? बुकर पुरस्कार मिळालेला होता. इथे म्हटलंय बघा, इंडियन ऑथर तर अरुंधती रॉय. बघा, अरुंधती रॉय विन्स मेजर US बुक क्रिटिक्स अवॉर्ड फॉर ऑटोबायोग्राफी असं म्हटलं आहे. तर इथे आपण समजून घेऊयात. बघा, अरुंधती रॉय यांना कोणत्या पुस्तकासाठी नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल नावाचा हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे, दिला गेलेला आहे. नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल हा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार त्यांना कशासाठी मिळालेला आहे, कोणत्या पुस्तकासाठी मिळाला आहे? मदर मेरी कम्स टू मी ही त्यांची कादंबरी आहे आणि या कादंबरीसाठी त्यांना काय मिळालं आहे? पुरस्कार मिळाला आहे. खूप चांगली कादंबरी या ठिकाणी त्यांनी लिहिलेली, याच्यावरती लेख आला होता बघा, ओके, पेपरमध्ये. म्हणून आपण हा प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला असं देखील विचारलं जाणार आहे की मदर मेरी कम्स टू मी ही जी कादंबरी, या कादंबरीचे लेखिका कोण आहेत तर अरुंधती रॉय या आहेत, म्हणून या लक्षात राहू द्या, ज्यांना बुकर पुरस्कार देखील मिळाला होता. पुढे जाऊयात आपण. बघा, नोबेल विजेता म्हणजे नोबेल पुरस्कार मिळालेला होता आणि त्या विजेता कोण आहेत तर हान कांग अशा प्रकारच्या आहेत, ज्या चीनच्या आहेत. बघा, लक्षात राहू द्या. आणि हान कांग यांना वी डू नॉट पार्ट ही त्यांची कादंबरी आणि या कादंबरीसाठी कोणत्या श्रेणीमध्ये नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार त्यांना दिला गेला आहे किंवा मिळाला आहे तर यामध्ये फिक्शनमध्ये मिळालेला आहे. फिक्शन म्हणजे काय तर ज्याला आपण कथा म्हणतो आणि यांना कशामध्ये मिळाला आहे? कादंबरीमध्ये. अरुंधती रॉय जे आहेत त्यांना कादंबरीमध्ये आणि यांना फिक्शनमध्ये म्हणजे कथेमध्ये मिळालेलं आहे. त्यांची कथा म्हणजे कथा संग्रहाचं ते पुस्तक आहे. लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात. 2026च्या ब्रिक्स विवा उपक्रमाची मुख्य संकल्पना काय आहे किंवा थीम काय आहे असं परीक्षेला विचारलं जाऊ शकेल. ब्रिक्स नावाची एक संघटना आहे ज्यामध्ये अलीकडे नवीन देश समाविष्ट झालेले, ते मला कमेंट करून सांगा. ओके, आता बघा, तर त्याची थीम काय असणार आहे तर बिल्डिंग फॉर रिजिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेबिलिटी. ओके, अशा प्रकारे ती थीम असणार आहे. लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. भारतीय लष्कराला प्रहार LMG ची पहिली 2000 गनची तुकडी जी असणार आहे ती कोणत्या कंपनीने सुपूर्द केलेली आहे ती तुम्हाला सांगायचं आहे. आणि L म्हणजे काय तर लाईट, M म्हणजे मशीन आणि G म्हणजे गन. लाईट मशीन गन हा गनचा प्रकार आहे. ओके, तर अशा प्रकारची जी गन आहे ती 2000 गन ज्या आहेत या गन
कुणाला सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत? भारतीय लष्कराला दिलेल्या आहेत. तर कोणत्या कंपनीने दिलेल्या आहेत? या महाशयाचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आहे, निश्चितच आठवत असेल. तर अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस नावाची कंपनी, या कंपनीने प्रामुख्याने काय केलंय तर दिलेलं आहे. ओके, नरेंद्र मोदींचे खूप जवळचे मित्र. ओके, हे सर्वांना माहिती असणार आहे. अशा प्रकारच्या गण आहेत त्या, लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, नुकतेच औद्योगिक पार्क प्रोत्साहन धोरण 2026चं हे धोरण असणार आहे. आणि हे जे धोरण आहे, हे धोरण कोणत्या राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर हे कोणत्या राज्य सरकारने जाहीर केलंय? राजस्थान हे सरकार आहे, लक्षात राहू द्या. राजस्थान सरकारने जाहीर केलंय. आणि लक्षात ठेवा, राजस्थानचे मुख्यमंत्री गजनलाल शर्मा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली औद्योगिक पार्क प्रोत्साहन धोरण निश्चित करण्यात आलंय. रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल असं त्यांचं म्हणणं आहे. 2026ला हे काय केलं जाणार आहे? लागू केलं जाणार आहे. म्हणून हे देखील गरजेचं आहे या ठिकाणी. ओके, लक्षात ठेवा. आपण पुढे जाऊयात. बघा, त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे, हायड्रोजन ट्रेनच्या पहिल्या यशस्वी दोलन चाचणीसाठी. आलं लक्षात? आता दोलन चाचणी म्हणजे कसं की एखादी ट्रेन ही पटरीवरती किंवा त्याला काय म्हणू आपण, त्या ट्रॅकवरती व्यवस्थित चालत आहे का, काही अडचणी आहेत का, याची एक टेस्ट घेतली जाते, चाचणी घेतली जाते. ठीक आहे, त्याला दोलन चाचणी असं म्हटलं जातं. ओके, आणि ही जी चाचणी आहे ही कोणत्या दोन शहरादरम्यान किंवा शहरामधील मार्गांची निवड करण्यात आलेली आहे चाचणीसाठी. तर ते कोणते दोन मार्ग आहेत? जिंद आणि सोनीपत अशा प्रकारे आहे, हे लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, हरियाणामध्ये हा जो चाचणीचा प्रकार आहे हा निदर्शनास येणार आहे. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा काय म्हणताय, तर अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन ने भारतातील पहिले कार्यान्वित पोर्ट ऑफ रिफ्यूज कोणत्या दोन ठिकाणी उभारले आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथे केलेला आहे. कोणत्या दोन ठिकाणी उभारले आहे? अदानीनेच बरं का, हे लक्षात राहू द्या. तर दिघी जे महाराष्ट्रामधलं बंदर असणार आहे आणि गोपालपूर जे ओडिसामधलं बंदर, या ठिकाणी काय केलं जाणार आहे तर डेव्हलप केलं जाणार आहे, हे देखील लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. आता बघा, मार्च 2026 मध्ये फ्रान्समधील प्रतिष्ठित एस्केल सेट सागरी महोत्सवात सहभागी होणारे भारतीय नौदल जे आहे, या नौदलाचे नौकानयन प्रशिक्षण जहाज जे असणार आहे, हे जहाज कोणतं असणार आहे तर त्या जहाजाचं नाव काय आहे तर बघा, इंडियन नेव्हल शिप, ज्याचं सुदर्शनी अशा प्रकारचं काय असणार आहे, नाव असणार आहे, जहाजाचं नाव असणार आहे. लक्षात राहू द्या. जे प्रशिक्षणासाठी विशेष महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला बघायला मिळेल. आणि बघा, IPL जे आहे, IPLच्या इतिहासामध्ये 8000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा पहिला फलंदाज कोणता ठरला आहे? पहिला फलंदाज म्हटलंय बरं का. आणि ज्याचं करेक्ट नाव काय आहे? विराट कोहली असं नाव आहे. लक्षात राहू द्या, विराट कोहली. ओके, तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे विराट कोहली हा कोणत्या संघाचा खेळाडू, ते एकदा मला, कॅप्टन आहे ते एकदा मला कमेंट करून सांगा. ते बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असणार आहे, कारण क्रिकेटबद्दलचं जे काय नॉलेज आहे हे जनरली तुम्हा लोकांना असतंच. ओके, यामध्ये काही शंका नाही. इथे आपण थांबूयात मित्रांनो, आणि पुनश्च एकदा नंतरच्या लेक्चर्समध्ये भेटणार आहोतच. तत्पूर्वी व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण आली तर निश्चितच आमच्याशी संपर्क साधा. ओके, धन्यवाद. ओके.